देखिए खास खबर देश दुनिया समाज से जुड़ी आपके लिए महत्वपूर्ण खबरें अच्छी दुनिया न्यूज़ चैनल पर। चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें। समाचार व विज्ञापन के लिए संपर्क करें। आइए जानते हैं आज की खास खबर। भारतीय संविधान के चौथे स्तंभ लोकतांत्रिक पत्रकारिता का मैं तहे दिल से स्वागत करता हूं। मेरा नाम दिलीप जाधव, अध्यक्ष शिवप्रिया उद्योग समूह। आज 5 दिसंबर ईश्वरीय अनुभूति दिन शिवप्रिया उद्योग समूह के द्वारा इस दिन को बहुत ही विविध उपक्रमों द्वारा मनाया जाता है, जिसमें स्वास्थ्य शिविर, पर्यावरण, शिक्षा, आर्थिक क्षेत्र, सभी क्षेत्रों में हमारी संस्था कार्यरत है। बहुत बड़ी टीम इस कार्य में सहभागी होती है और इस कार्य को अंजाम देती है। आज बहुत बड़ा स्वास्थ्य शिविर होने जा रहा है। इस 25 वर्षीय परंपरा को आज रौप्य महोत्सवी वर्ष मनाया जा रहा है। ये उपक्रम गए 25 साल से यहाँ मनाए जा रहे हैं और आगे भी मनाए जाएंगे। हम लोग राष्ट्रध्वज, देश का तिरंगा, देश का संविधान, इस पे पूरा विश्वास करके हम हमारी ऑर्गेनाइजेशन को चलाते हैं। हमारे देश का नागरिक सुख समृद्धि की ओर जाए, ऐसे जो संविधान जिसको मान्यता देता है, ऐसे स्पिरिचुअल कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, आर्थिक क्षेत्र, पर्यावरण के क्षेत्र जो हमारे कॉन्स्टिट्यूशन में जिसकी आज़ादी हमको दी गई है, उसके पूरे नियंत्रण पर विश्वास रख के हम लोग एक काम करते हैं। शिक्षा का दालन हो, वैद्यकीय क्षेत्र हो, बांधकामी क्षेत्र हो, सभी क्षेत्रों में हमारी संस्था अग्रसर है। हमारी पूरी फैकल्टीज, पूरे शिक्षक, हर क्षेत्र में काम करने वाले ये स्पिरिचुअलिटी को बहुत ज़्यादा महत्व देते हैं और एक इंसान, नागरिक, अच्छा नागरिक बनाने का काम करते हैं। मैं हमारी इस ईश्वरीय अनुभूति दिन को सबको शुभकामनाएं देता हूँ। आज शाम को दिन भर चलने वाले कार्यक्रमों में आज शाम को 6 बजे माननीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज जी का कीर्तन भी रखा गया है, जो समाज परिवर्तन के लिए बहुत अग्रगण्य है। ऐसे महानुभाव का आज शाम को 6 बजे कीर्तन भी है। बहुत बड़ा स्वास्थ्य शिविर होने जा रहा है। यहाँ पर दिन भर आज बहुत सारे उपक्रम चलते रहेंगे। आप लोगों को मैं निमंत्रित करता हूँ, आप यहाँ पर आकर हमारे सभी विषयों को लोगों में प्रसिद्ध करने के लिए आप यहाँ पे उपस्थित है। आपका भी मैं आभार करता हूँ। धन्यवाद। जय RTM नागपूर विद्यापीठामध्ये मी प्रोफेसर अँड हेड म्हणून रिटायर झालो। आज रिटायर व्हायला जवळपास 10 वर्ष झाले। तर आजच्या या प्रसंगी, ईश्वरीय अनुभूती दिवसाच्या प्रसंगी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आणि ईश्वरीय अनुभूती दिवस हा गेल्या 25 वर्षापासून इथे आम्ही मनवत आहोत। या अंतर्गत पुष्कळशे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, ते आम्ही प्रकर्षाने करत असतो। आणि या ईश्वरीय अनुभूती दिवसाच्या निमित्तानं मी आपणाला सुद्धा शुभेच्छा देतो। आणि दिवसभर जे कार्यक्रम चालणार आहे, जे सगळे लोकाभिमुख कार्यक्रम आहे, त्यासाठी आमंत्रित करतो आणि थांबतो। नमस्कार, मी प्रतिभा शिंदे, अध्यक्ष दिलीप जाधव शिक्षण संस्था। आज आपण इथे 25वा रौप्य महोत्सव, ईश्वरी अनुभूती दिन आणि प्रिया विद्या विहार, जी आमची सगळ्यात पहिली संस्था सुरू झालेली आहे शिक्षण क्षेत्रातली,
त्याचा आणि आज ईश्वरी अनुभूती दिवसाचा हा 25वा रौप्य महोत्सव आज आपण इथे मनवतो आहे. गेली अनेक वर्ष इसवी सन 2000 पासून आपण हे छोटंसं रोपटं लावलं. ते आज वटवृक्षात त्याची हे झालेली आहे. मोठा वटवृक्ष तयार झालाय. नर्सरीपासून ते आयुर्वेदिक कॉलेजपर्यंतचा हा पसारा वाढलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शिक्षण क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात, स्पिरिच्युअलिटीमध्ये आणि निसर्गाची देखभाल करणं, त्याचे रक्षण करणं यावर खूप मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि ते करण्यामागचा उद्देश एवढाच की येणाऱ्या काळामध्ये जी भीषण परिस्थिती येणार आहे, पाणी वाचवणं, झाडं वाचवणं, जंगल वाचवणं, याच्यासाठी आम्ही इसवी सन 2000 पासूनच ते काम हाती घेतलेलं आहे. आणि दरवर्षी आम्ही वृक्षारोपण आणि मोठमोठे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून घेऊन हा परिसर खुद्द जाधव साहेबांनी हे नंदनवन फुलवलंय आणि हे वाढवलंय. आणि हे सगळं करत असताना आम्हाला हे लक्षात येतं की मुलांना, विद्यार्थ्यांना, येणाऱ्या पिढीला आपसुकच याच्यातनं ज्ञान मिळतं आणि इथे आल्यावर हे कळतं की इथला ऑक्सिजन, इथलं सगळं निसर्ग, चैतन्य, मा शिवप्रियेच्या रूपात इथे जे चैतन्य आमचं प्रेरणास्थान आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या हृदयापर्यंत आणि प्रत्येकाच्या चांगला सांभाळ करण्यासाठी, म्हणून प्रत्येकाच्या मानसिक स्थितीचं काम करण्यासाठी तर आम्ही आजवर काम करतच होतो. पण आता श्री जय जाधव आणि दिलीप जाधव सरांनी आता जे आयुर्वेदिक कॉलेजचं निर्माण केलं आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांच्या तब्येतीची पण काळजी घेणार आहे आणि सगळ्यांना निरामय ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांना हे सांगू इच्छितो की या सगळ्या प्रकल्पांचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि याच्यातच या मार्गक्रमणं आपण पुढे केली पाहिजे. हा दुवा असतो. एकाने काम सुरू केलं तर ती साखळी वाढत जायला लागते आणि जनमानसापर्यंत हा सगळा पोहोचला, हा सागर जर पोहोचला तर मला वाटतं सगळ्यांचं जीवन सुरळीत होईल. आणि इथं आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटलच्या निमित्ताने इथं ज्या सोयी उपलब्ध आहेत त्याचा सगळ्यांना फायदा होईल. आणि ईश्वरी अनुभूती दिवसाच्या निमित्तानं आज सत्यपाल महाराजांचं पण जे प्रवचन आहे, प्रबोधन आहे, तर भरकटणाऱ्या युवांना किंवा सगळ्यांनाच आज त्यांचं जे मार्गदर्शन लाभणार आहे ते पण खूप मोलाचं ठरणार आहे. तर आपली जी हजेरी आहे ती आणि आपण लोकांपर्यंत जे पोहोचवणार आहात त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो की आपण इकडे आलात. मी जय जाधव, सचिव दिलीप जाधव शिक्षण संस्था. आज आपण इकडे ईश्वर अनुभूती दिवस साजरा करतोय. आपण हे गेल्या 25 वर्ष यावर्षीचा आपला हा रौप्य महोत्सव आहे आणि या अनुषंगाने आपण आपल्याला इकडे एक चांगलं कार्य आणि आज इकडे आम्ही एक मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केला आहे जिथे आपण रुटीन हेल्थ चेकअप व आय चेकअप ऑर्गनाईज करतोय, ज्याच्यामध्ये आपण गावखेड्यामध्ये जे कॅटरॅक्ट पासून वंचित राहतात आणि त्यांना कॅटरॅक्ट आहे आणि त्यांना कॅटरॅक्ट आयडेंटिफाय होत नाही, तर त्यांच्यासाठी आज आम्ही इकडे जवळपास 200 कॅटरॅक्टचे आयडेंटिफिकेशन करून त्यांचे ऑपरेशन करणार आहे. आणि हे सेवा ते म्हणतो ना आपण मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा, हे गेल्या आम्ही 25 वर्षापासून प्रत्येक वर्षी ही सेवा देत असतो वेगवेगळ्या रूपाने. आणि गेल्या 25 वर्षापासून इकडे हेल्थ चेकअप करतोय. आता तर आपल्याकडे भव्य 100 बेडेड हॉस्पिटल आहे, पण आमच्याकडे ती सुविधा नसतानाही आम्ही गेल्या 25 वर्षापासून इकडे हॉस्पिटल कॅम्प ऑर्गनाईज करून लोकांना सेवा देतो आहे. हेल्थ चेकअप, ॲग्रिकल्चर बेस्ड आणि एन्व्हायरमेंट हेल्पिंग ॲटमॉस्फिअर इकडे केलेलं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण इकडे डेव्हलप केलेलं आहे, ज्याने की आता आमचं आयुर्वेदा कॉलेजची पहिली बॅच आहे आणि पहिल्या बॅचमध्ये इकडे 60 विद्यार्थी आमच्याकडे आलेत. तर त्यांना या ॲटमॉस्फेरिक एन्व्हायरमेंट आणि ॲटमॉस्फेरिक कॅम्पसमध्ये राहून त्यांना एवढी सुंदर आणि त्यांना असं वाटतं की दे आर ॲट होम, अवे फ्रॉम होम, एवढं सुंदर वातावरण आम्ही देतो आहे आणि ऑल स्टुडंट्स आर हॅपी. आणि एवढं बोलून मी आपलं थांबतो. थँक्यू. आज ईश्वर अनुभूती दिवस आणि संस्थेचा रौप्य महोत्सव या निमित्त शिवप्रिया आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर इथे
आम्ही भव्य रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं आहे. मी डॉक्टर वैशाली कुर्वे तुम्हा सर्वांचं पहिले स्वागत करते. आज आमच्या कॅम्पला डॉक्टर गोविंद टुंडलवर सर आणि डॉक्टर अजय बालाधरे सर प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ सेवा देणार आहेत. आणि त्यामध्ये आम्ही कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी, डोळ्यावरची जे मांस येते त्याची आणि डोळ्यावरचे जे इतर विकार आहेत त्याची सुद्धा निदान करणार आहोत. आणि या आरोग्य शिबिरामधनं जे आम्हाला मोतीबिंदूचे किंवा कॅटरॅक्टचे पेशंट मिळणार आहेत त्याची आम्ही आमचा म्हणजे आकडा दिलीप जाधव सर आणि जय जाधव सरांनी ठरवलं की आपल्याला 100च्या वर त्या शस्त्रक्रिया करायच्या आहेत आणि त्यासुद्धा मोफत करायच्या आहेत. आमचं हे कॉलेज जरी नवीन असलं तरी सगळे इक्विपमेंट आहेत आणि सुसज्ज असं आमचं हे 100 बेडेड हॉस्पिटल आहे. आणि आमची येणारी ही पहिली बॅच आहे आणि त्यांचे राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे भविष्यात या कॉलेजला चांगली प्रगति होईल. एवढे बोलते. धन्यवाद. सभी को नमस्कार. ईश्वरीय अनुभूति दिवस के इस पावन अवसर पर आप सभी का हार्दिक स्वागत. मैं डॉक्टर मीना श्रीवास्तव, चीफ कोऑर्डिनेटर दिलीप जाधव शिक्षण संस्था. आज ये ईश्वरीय अनुभूति दिवस के अवसर पर हम विविध कार्यक्रम के द्वारा समाज को एक अच्छा मैसेज देने की कोशिश करते हैं, क्योंकि पिछले 25 सालों से हमारा ये कार्यक्रम बहुत ही सक्सेसफुली चलता रहा और विविध कार्यक्रम के द्वारा हम उसका समापन करते हैं. उसमें हमारा ट्री प्लांटेशन है, सुभाषिनी कलश डिंडी है और अलग अलग प्रवचन प्रबोधन के द्वारा हम समाज को एक अच्छा मैसेज देते हैं कि एजुकेशन डिपार्टमेंट, एजुकेशन फील्ड में रह के भी हम बच्चों के द्वारा समाज को क्या मैसेज दे सकते हैं. आज 25 साल में हमारी ये संस्था अनेक संस्थाओं की स्थापना हो चुकी है. हमारी पहली संस्था प्रिया विद्या विहार स्कूल, उसके बाद हमारा यहाँ पे शिवप्रिया जूनियर कॉलेज, जहाँ पे साइंस, आर्ट, कॉमर्स तीनों भी फैकल्टी की एजुकेशन दी जाती है और 100% रिजल्ट के साथ आज हम सक्सेसफुल 7 साल की जर्नी कंप्लीट कर चुके हैं. अभी आगे हमारा आयुर्वेदिक कॉलेज का मैडम ने इन्फॉर्मेशन दिया है कि हेल्थ कैंप के द्वारा हम आरोग्य तपासनी की प्रक्रिया चालू रखते हैं. ऐसे अनेक कार्यक्रम के द्वारा हम ये ईश्वरीय अनुभूति दिवस का प्रोग्राम मनाते हैं और बहुत ही उत्साहपूर्वक ये हमारा प्रोग्राम है, जिसके लिए हम साल भर तैयारी करते हैं और बहुत ही उत्साहवर्धक रूप से हम इसको मनाते हैं. धन्यवाद. नमस्कार. मी मनीषा देव, दिलीप जाधव शिक्षण संस्थेची प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करते. संस्थेचे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या तिन्ही विभागामध्ये काम चालू असतं. त्याचसोबत आता नव्याने समाजसेवेच्या याच्यामध्ये वृद्धाश्रम पण संस्थेच्या मान्यवर श्री दिलीप जाधव सर यांनी सुरू केलेले आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्व समाजात सर्व घटकांना आपण मान दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे व त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे समजण्यासाठी हे सर्व केल्या जात आहे. आजच्या ईश्वरीय अनुभूती दिवसाच्या निमित्ताने व प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे सर्वजण जमलेले आहेत. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मी अदिती जय जाधव, उपाध्यक्ष. ईश्वरी अनुभूती दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या इथे आयुर्वेदिक आणि नेत्र शिबिर आहेत आणि नेत्र शिबिर आहे आणि तसं सत्यपालजी महाराजांचं कीर्तनही ठेवण्यात आले आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा मनपूर्वक. नमस्कार. मी प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची प्राचार्य प्रिया आकाश देवताळे. प्रिया विद्या विहार ज्युनियर कॉलेजला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्ष आपण इथे केतापार इथे एक साजरा करीत आहोत. इथे तुम्ही अनुभवलेलाच असेल, इथे या परिसरामध्ये निरनिराळ्या प्रकारचे औषधी वनस्पती, फुलझाडे, फळझाडे आहेत आणि पर्यावरणाचा विचार करून सॉइल इरोजन म्हणजे मृदा संवर्धन, वसुंधरा संवर्धन याचा इथे पूर्ण लाभ घेण्यात आलेला आहे. धन्यवाद. सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत करते. मी सुपरवायझर मिसेस कल्पना पालमवार, प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. मला सर्वप्रथम तर दिलीप जाधव शिक्षण संस्थेचे संस्थापक, पूर्ण मॅनेजमेंट कमिटी यांना मी हार्दिक अभिनंदन करते त्यांचे, की आजचा आपला
सिल्वर ज्युबली इयर हे आहे त्यामुळे. आणि मुख्यतः मला विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं आहे. आम्ही 2011-12ला जी आमची 10वीची फर्स्ट बॅच गेली, त्यानंतर 24-25पर्यंत आमच्याकडे मागच्या वर्षी 10 मेरिट आले. त्याच्यातनं सगळ्यात पहिली जी मेरिट होती ती 98.4% घेऊन आली. त्याचा मला खूप अभिमान आहे. तरी मी सगळ्या विद्यार्थ्यांना सदिच्छा देते आणि मॅनेजमेंटला सुद्धा पुन्हा मॅनेजमेंटचं अभिनंदन करते. थँक्यू. मी स्वाती मांगलकर, प्रिया विद्याविहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका. सर्वप्रथम मी ईश्वरी अनुभूती दिवसाच्या सर्वांना हार्दिक अभिनंदन करते. आणि इथे 25 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा खूप मोठ्या उत्सवात असते आणि इथे जे कोणी येतात तो अगदी मनपूर्वक आनंदाने इथून वापस जातो. तो काही ना काही इथून एक नवीन मेसेज घेऊन जातो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. Good morning, all of you. Myself Mosmi Chatterjee. I am pre-primary in charge of Priya Vidyavihar English School. हम हर साल ये प्रोग्राम में पार्ट लेते हैं और इधर आने के बाद हम कुछ एज ए टीचर हम कुछ ना कुछ नया सीख के जाते हैं इधर से. और हम हमारे पेरेंट्स को भी स्कूल से इनवाइट करते हैं और वो आते हैं, ये प्रोग्राम में पार्टिसिपेट करते हैं और बहुत आनंद लेते हैं प्रोग्राम में. थैंक यू. आज ईश्वरीय दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज मी इथे जरी हे असं इथे आले आहे, पण हे मुख्य काम म्हणजे दिलीप जाधव सरांनी केलं. नमस्कार, मी निशांत शशिकांत मेंढी, प्रिया विद्याविहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज में इथे गणित शिक्षक व सांस्कृतिक प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. सर्वप्रथम सर्वांना ईश्वरी अनुभूती दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपण ईश्वरी अनुभूती दिवस रौप्य महोत्सवी सोहळा आपण यावर्षी साजरा करतो आहे. या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून गेले आणि विविध स्तरावरती ते आज कार्यरत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त विद्यार्थीच नाही तर समाजाला आम्ही एक खूप छान काही देऊ इच्छितो. आणि यासाठी मी संस्थापकांचं आणि संपूर्ण सदस्यांचं सगळ्यांचं इथे मी खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि या ईश्वरी अनुभूती दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.